प्रेमाने बोला धन निरंकार जी. एकदा विष्णू आणि लक्ष्मी दोघांमध्ये संवाद चालू होता की लक्ष्मी म्हणत होती की संसारामध्ये मला जास्त किंमत आहे आणि विष्णू म्हणत होते की संसारामध्ये मला जास्त किंमत आहे. तर दोघं म्हटले चला आपण एक दिवशी परीक्षा घेऊ की संसारामध्ये कोणाला किंमत आहे आणि कोणामुळं आहे. तर ते दोघं म्हटले हा ठीक आहे. मग एक दिवशी एक माणूस वारला आणि त्याची प्रेतयात्रा निघाली. आणि प्रेतयात्रा निघाली असताना मग लक्ष्मीने वरून असं सोन्याचे शिक्के चांदीचे शिक्के टाकत होती. आणि मग ते जे प्रेत यात्रेबरोबर माणसं निघाली होते ते सोन्याचे शिक्के चांदीचे शिक्के असे जमा करत होते, उचलत होते, काय काय घरी घेऊन येत होते, काय त्यांच्याबरोबर चालत होते. मग लक्ष्मी श्री विष्णूला म्हणाली की बघा तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. लोक मी सोन्याचे आणि चांदीचे शिक्के जमा करतात, घरी जात आहेत. तर विष्णू म्हणाला हां ठीक आहे बघू. तर तुला किंमत कोणामुळे आहे तर ती माझ्यामुळे किंमत आहे असं म्हणाले ते. मग त्यांनी काय केलं की ते प्रेतामध्ये त्यांनी जीव घातला आणि मग ते प्रेत एकदम असं तट करून उठून बसलं. तर उठून बसल्यानंतर मग सगळे ते सोन्याचे चांदीचे नाणे लोकांनी तिथंच फेकून दिले आणि सगळे पळा म्हणून पळू लागले. मग विष्णू म्हणाले लक्ष्मीला की बघ जोपर्यंत मी नव्हतो तोपर्यंत तुझी किंमत होती. तुझ्यामध्ये लोक गुंग झाले होते. जेव्हा मी या शरीरात मी आलो, राम आलो, विष्णू काय आलो, तेव्हा बघ सगळे लक्ष्मी तिथंच फेकून पळायला लागले. म्हणजे तुझ्यामुळे मला किंमत आहे आणि माझ्यामुळे तुला किंमत आहे. असंच कोण कमी किंवा कोण जास्त नाही. आपल्या संसारामध्ये पण आपण तसंच आहे. नवरा आणि बायको याच्यात काही भेदभाव करायचा नाही. एकमेकाच्या ह्याच्याशिवाय संसार हा पूर्णच आहे. म्हणून कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, दोघांनी ॲडजस्टमेंट करायचं आणि संसार सुखी करायचा आहे. प्रेमाने बोला धन निरंकार जी.